प्रवासाचं दुःख भोगावं लागेल. बरं गेले ते पत्नीला भावाला बरोबर घेऊन गेले, तिथं तरी सुख मिळावं. रावण आला, बायकोला पळून घेऊन गेला, काय समाधान मिळालं असं? बरं पत्नीचा शोध लागला, मारुतीरायाने शोध लागला, तिथं जायला निघाले तर समुद्रानं आडवं विघ्न आणलं. समुद्र रस्ता द्यायला तयार झाला नाही. दुःखात नाही का, दुःखाचे शब्द आहेत प्रभू रामचंद्राचे. रामायण वाचा आपण. लक्ष्मणाला अतिशय व्यथित होऊन बोललेत प्रभू रामचंद्र. जेव्हा समुद्राने रस्ता नाही दिला, लक्ष्मण चिडला होता, प्रभू रामचंद्र शांत होते पण व्यथित होऊन बोलले नाही का, तिथं दुःख. बर चला जाऊ द्या, तिथं जायला सेतू बांधला, तिथपर्यंत गेले, रावणाचा पराजय केला, त्या युद्धामध्ये विघ्न आलं, दुःख झालं, लक्ष्मणाला शक्ती लागली. दुःख तेही मारुतीरायांनी तेही संकट सोडवलं. तिथून सीतामाईला घेऊन अग्निदिव्य करून प्रकट झाले, इकडे अयोध्येमध्ये आले. आल्यानंतर तरी समाधानानं संसार करावा. एक परीट बोलला हो, एक परीट, काही नाही. एका परटाची बायको सांगितलेल्या दिवसापेक्षा आपल्या माहेरी एक दिवस जास्त राहून आली होती. किती? एक दिवस. काल येते म्हणाली होती ती, आज आली. एकच दिवस, जास्त नाही. आणि ते दुसऱ्याच्या घरी नाही, बापाच्या घरी, माहेरी आपल्या. सांगितलेल्या दिवसापेक्षा एक दिवस जास्त राहून आली. आमच्या बायका माहेरी जातात तर महिना महिना पत्ता लागत नाही कुठे गेलेला. याची बायको सांगितलेल्या दिवसापेक्षा एक दिवस जास्त राहून आली. तर हा बोलला, दुसऱ्याच्या घरी राहिलेली बाई माझ्या घरात घ्यायला मी काही राम नाही. एवढंच. प्रभू रामचंद्रांनी ते का ऐकू नये? दुःख. पुन्हा सीतेला वनवास. मुलं झाली तर मुलाचं तोंड बघायचं भाग्य प्रभू रामचंद्राच्या नशिबात असू नये. पण समाधानी बोला ना, संगती काय लावायची हा नंतरचा प्रश्न आहे. प्रभू रामचंद्राच्या जीवनातल्या दुःखाची संगती काय लावायची हा तात्विक दृष्टीने आणि रामायणाच्या दृष्टीने दुसरा भाग आहे. पण तुमच्या माझ्या दृष्टीला दिसताना तरी एवढं दिसतं की नाही? भगवान श्रीकृष्णाचं सगळं कुळ भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्या देखत युद्ध करताना मेलं. काय आनंद झाला असेल भगवान श्रीकृष्णाला. एका व्याधाचा बाण लागून आपल्याला त्यांना निजधामाला जावं लागलं. काय समाधान आहे बोला ना. देव झाला तरी, प्रभू झाला तरी संसाराचा दास तुकोबर आहे. किती जण समाधानी, किती जण सुखी आहेत या जगतामध्ये बोला. सगळे सुखी नाहीत महाराज. सुखासाठी अथक प्रयत्न चालू. महाभारतामध्ये विदुर नीती नावाचा एक प्रकार. विदुराने धृतराष्ट्राला केलेला उपदेश, त्याला विदुर नीती असं म्हणतात. त्या विदुराने धृतराष्ट्राला उपदेश करताना जीवाला मिळणाऱ्या सुखाची कल्पना मांडली. या मृत्यू लोकामध्ये इथं जन्माला आल्यानंतर 6 प्रकारच्या गोष्टी मिळाल्या की माणसाला सुख मिळाल्यासारखं वाटतं. 6 प्रकारच्या गोष्टी विदुराने धृतराष्ट्राला सांगितले विदुर नीतीमध्ये. अर्थागमो नित्यम अरोगिताच, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वश्यश्च पुत्र हा अर्थकरीच विद्या, षड्जीव लोकस्य सुखानी राजा. धृतराष्ट्राला उपदेश करताना विदुर सांगतात 6 प्रकारच्या गोष्टी माणसाला मिळालं की बस समाधान, इतकं कृतकृत्यता वाटते. हमारे पितर सरक भयो, बस दुसरं काही नाही. आम्हाला इतकं समाधान. 6 गोष्टी कोणत्या? अर्थागम, संपत्ती. नित्यम आरोग्यताचं, चांगलं निरोगी आयुष्य मिळणं. दुसरं प्रियाच्या भार्या, म्हणजे प्रेम करणारी बायको मिळणं. 3 प्रियवादिनीच, म्हणजे गोड बोलणारी बायको मिळणं. म्हणजे या 2 बायका नाहीत बरं का, एकाच बायकोचे 2 गुण आहेत. असं समजू नका की महाभारताने प्रत्येक गुणासाठी स्वतंत्र बायको करेल, असं नाही. प्रियाच्या भार्या प्रियवादिनीचे एकाच बायकोचे 2 गुण आहेत. कारण महाभारतालाही हे माहिती आहे, गोड बोलणारी प्रेम करतेच असं नाही, प्रेम करणारी विठ्ठला विठ्ठला विस्तारानं सांगत नाही. हा विषय सगळ्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे, सोडून द्या. वश्यश्च पुत्र हा, आज्ञेत राहणारी मुलं, आणि अर्थकरीची विद्या, आपण जी विद्या शिकतो ती, त्या विद्येने आपलं पोट भरावं. 6 गोष्टी मिळाल्या, माणसाला समाधान वाटतं. मला एकच विचारायचंय, या 6 पैकी किती गोष्टी आपल्या जीवनात आहेत? अर्थागम असेल तर आरोग्य नाही, आरोग्य असेल तर प्रेम करणारी बायको मिळत नाही, प्रेम करणारी मिळाली तर गोड बोलत नाही. सांगू का विस्तारानं? तुकोबारांना मिळाली नाही तर बरं प्रेम करत नव्हती का? अरे तुकोबारायांच्या बायकोनी जेवढं प्रेम तुकोबारायांवर केलं, आदर्श प्रेम, पण गोड बोलत होती का? किती वाईट. बरं यांनाच नाही, यांना यांच्या देवाला, दोघांनाही वाईट. यांना एकट्याला वाईट बोलली नाही, यांच्या देवालाही वाईट बोलली. वाईट म्हणजे शिव्या देऊन टाकून बोलली, टाकून बोलली. तुकोबाराय म्हणाले बरं झालं बायको मला बायल अशी कर्कशा भेटली, मला अत्यंत समाधान आहे देवा. बस निदान ही वाईट बोलते म्हणून तरी तुझ्या नादाला लागेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक बायकोनी नवऱ्याला टाकून बोललं पाहिजे.
म्हणजे तरी निदान परमार्थ करत. पण एक होतं शिव्या देत होती, पण 12 वाजायची वेळ सांभाळत. तुकोबाराय कुठं कपारीमध्ये काट्या कुट्यामध्ये गुहेमध्ये रामकृष्ण हरी भजन करत बसले तर ही मायमाऊली तिथं जायची, त्यांच्या पोटाला आधी भाकर तुकडा द्यायची, मग आपण खायची. प्रेम होत. या सगळ्या गोष्टी एकत्रित मिळणं कठीण आहे. वेदांताच्या भाषेत सांगायचं झालं तर आध्यात्मिक सुख असेल तर अधिभौतिक आणि अधिदैविकात दुःख भोगावं लागतं, अधिदैविक सुख असेल तर आध्यात्मिकात अधिभौतिकात दुःख भोगावं लागतं, आणि अधिभौतिक सुख असेल तर आध्यात्मिकात आणि अधिदैविकात दुःख भोगावं लागतं. मानवी जीवन आहे. 6 प्रकारची सुख एकत्रित मानवी जीवनामध्ये कधीच बघायला मिळणार नाहीत. किंबहुना 5 सुख असतील आणि 1 दुःख असेल. एक बोलू का? गणिताच्या भाषेत बोलतो, माफी मागो, गणिताच्या भाषेत बोलतो. माणसाला 99% सुख असेल आणि 1% दुःख असेल तर ते 1% दुःख 99% सुखावर पाणी टाकत. ऐका, 99% सुख आहे. जरा अजून उदाहरणाच्या भाषेत जर बोलायचं झालं, घागरभर दूध आहे, घागरभर दूध. घागरभर दुधाला विरजण लावायला किती दही लागतं? घागरभर दुधाला विरजण लावायला घागरभर दही लागतं का? किती लागतं? 1 चमचा. 1 चमचा घालून त्याच्यामध्ये हलवलं की घागरभर दुधाचं दही होत. तसं आमच्या घागरभर सुखाला विरजण लावायला फार लागत नाही, 1 चमचाभर दुःख पुरतं. घागरभर दुःख सुख असतं, पण 1 चमचाभर दुःख त्याच्यामध्ये घातलं की सगळ्या सुखाचं दुःख कधी होतं आमचं आम्हाला कळत नाही. त्या अर्थाने विचार केला तर कोण सुखी आहे? बरं, सुखासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या कमी आहे का? किती महाराज, किती सुखासाठी प्रयत्न आहेत, पण शेवटी प्रयत्नच आहेत. म्हणून तुकोबारायांचे शब्द आहेत. तुकोबाराय बोलतात, सगळे जीव सुखासाठी प्रयत्न करतात, अजून मिळालं नाही. सर्व सुखाची सर्व सुख आशा जन्म. तुकोबाराय असं म्हणत नाहीत सर्व सुखाची या भोगा जन्म गेला. भोगात नाही गेला, सुखाचा भोग नाही, अजून सुखाची आशा आहे. बरं, किती काळ आहे कुणाला माहिती? किती काळ आहे? मागच्या जन्मात होती, या जन्मात आहे, पुढच्या जन्मात तशीच राहणार आहे. आशा कुणाची संपली? आशा नाम मनुष्यानाम काचिद आश्चर्य श्रृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. सुभाषितकार बोलतात, आशा कुणाची संपली? मागच्या जन्मात होती, या जन्मात आहे, पुढच्या जन्मात तशीच राहणारी. सुख किती मिळालं बोला? अजूनपर्यंत आपल्याला सुख मिळालं नाही. अजूनपर्यंत सुख मिळालं. अजून थोडस पुढचं बोलू. पण मी म्हणतो सुख मिळत नाही असंही नाही, थोडंफार मिळतही नाही असं आपण म्हणतो. पाहता जवापाडे आहेच की नाही, थोडंफार तरी सुख मिळतं माणसाला. मिळत नाही असं नाही, सुख मिळावं असं वाटतं. बरं, अजूनही बोलतो, ठीक आहे, जाऊ दे, मिळेल न मिळेल, सुख मिळावं अशी आशा आहे ना. मी म्हणतो आपली आशा अशी आहे का की मिळालेलं सुख 1 आठवडाभर राहावं पुन्हा जावं, असं आहे का? आपल्याला सुख मिळावं वाटतं, किती काळापर्यंत मिळावं वाटतं? किती काळापर्यंत? 1 महिना, 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष, 10 वर्ष, किती किती सुख मिळण्याचा कालावधी किती? आपल्याला काय वाटतं किती काळापर्यंत सुख मिळावं? किती काळापर्यंत? असा काही आहे का की देवा मला या 7-8 दिवसामध्ये इथं सप्ताह चालू असेपर्यंत सुख मिळू दे, सप्ताह की सुखही जाऊ दे, असं झालंय कधी? कधी कुणी अशी प्रार्थना केली देवाला, आम्हाला सुख मिळायचा एक मर्यादित कालावधी देव, अशी कधी कुणी प्रार्थना किंवा नवस करताना तुम्ही ऐकलाय का गणपतीला किंवा
आमचं म्हणणं काय नाही, या 7 दिवसापुरता आमचा डायबिटीस घेऊन जा आणि काला झाला की व्याजासकट परत कर. असा नवस करताना तुम्ही कधी कुणाला ऐकलंय? आम्हाला सुख मिळावं वाटतं. किती काळापर्यंत? बोला, किती काळापर्यंत आम्हाला सुख मिळावं वाटतं? बोलू का? कायमचं. कायमचं. बरं ठीक आहे, सुख मिळावं वाटतं कायमचं. पुढे बोलतो, आपल्याला सुख नुसतं मिळावं वाटतं का दुःखही जावं असं वाटतं? दुःख राहून सुख मिळावं ही माणसाची भावना आहे का दुःख जाऊन सुख मिळावं अशी माणसाची भावना आहे? दुःख राहून सुख मिळणं गोष्ट वेगळी आणि दुःख जाऊन सुख मिळणं ही गोष्ट वेगळी. उदाहरण देतो मी. तो आता एवढे दिवे इथे लावलेले, उजेड पडला की नाही? उजेड पडला. पण हा जो प्रकाश इथं पडला, या प्रकाशानं अंधार घालवून प्रकाश दिला का अंधार ठेवून प्रकाश दिला? इथं प्रकाश आहे, पण त्या कोपऱ्यामध्ये, इकडच्या कोपऱ्यामध्ये, निदान या स्टेजच्या खाली तरी अंधार आहेच का नाही? निदान कुठेतरी कोपऱ्यामध्ये एवढा तरी का होईना अंधार आहे का नाही? म्हणजे या दिव्यानी प्रकाश दिला पण अंधार ठेवून दिला. पण तेच उद्या सकाळी सूर्य उगवला तर कुठं अंधार राहणार आहे? पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी, येर दिशाती याची काळी काय नाही. ज्ञानोबा बोलतात, सूर्य उगवला, सूर्यही प्रकाश देतो आणि दिवाही प्रकाश देतो. पण दिवा जो प्रकाश देतो तो अंधार ठेवून प्रकाश देतो आणि सूर्य जो प्रकाश देतो तो अंधार घालवून प्रकाश देतो. हा दोन्हीतला फरक. आम्हाला जे दुःख, आम्हाला जे सुख मिळावं वाटतं ते दुःख जाऊन मिळावं वाटतं का दुःख राहून मिळावं वाटतं? आमची अपेक्षा अशी आहे की आमच्या जीवनातलं दुःख जावं आणि आम्हाला सुख मिळावं. बरोबर आहे ना? आता तोच प्रश्न पुन्हा विचारतो, गेलेलं सुख कधी यावं असं वाटतं? जे दुःख गेलंय ते दुःख परत कधी यावं अशी अपेक्षा. गेलेलं परत येऊ नये आणि आलेलं परत जाऊ नये, हीच माणसाची भूमिका आहे ना. गेलेलं दुःख परत येऊ नये, आलेलं सुख आमच्या जवळून परत जाऊ नये. तर अजूनही विचारतो बारीक, अजूनही बारीक विचार. आम्हाला सुख मिळावं वाटतं, दुःख जावं वाटतं, नक्की क्रम काय हो? आधी दुःख जावं वाटतं का आधी सुख मिळावं वाटतं? नक्की क्रम काय लावायचं? नक्की क्रम काय? दुःख आधी जावं असं जर वाटत आलं असेल तर सुख मिळाल्याशिवाय दुःख जाईल कसं? बरं, सुख आधी मिळावं असं जर वाटत असेल तर दुःख गेल्याशिवाय सुख होईल कसं? मी दोन्ही बाजूने बोलतो, मी दोन्ही बाजूने बोलतो. नक्की क्रम काय लावायचा? आधी दुःख जावं का आधी सुख मिळावं? माणसाची नक्की अपेक्षा काय? नक्की अपेक्षा काय? आधी सुख जावं. ठीक आहे, आधी जर दुःख जावं असं वाटत असेल, सुख आल्याशिवाय दुःख जाईल कसं? बरं नाही, आधी सुख मिळावं. अहो पण दुःख गेल्याशिवाय सुख मिळेल कसं? म्हणजे नक्की संगती काय लावायची? अंधार गेल्यावर प्रकाश का प्रकाश आल्यावर अंधार जातो? उजेड पडल्यावर अंधार जाईल का अंधार गेला म्हणून प्रकाश आला? दुःख गेल्याशिवाय सुख येईल कसं? अंतःकरणामध्ये जे दुःख आहे ते दुःख अंतःकरण रिकामं केल्याशिवाय सुखाला राहायला ठिकाण कोणतं? सुख राहणार कुठं? पहिला भाडेकरू जोपर्यंत घर सोडत नाही तोवर दुसरा भाडेकरू राहील कसा? साधा विचार आहे ना. दुःख गेल्याशिवाय सुख येईल कसं? मग उलटा विचार करा, सुख आल्याशिवाय दुःख जाईल कसं? मग नक्की क्रमसंगती काय लावायची? माणसाला अपेक्षा कशाची आहे? सुख आधी मिळावं याची का दुःख आधी जावं याची? जरा संभ्रमित असा संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे. एकच उत्तर देतो वेदांताच्या भाषेमध्ये. प्रकाश पडला म्हणून अंधार गेला का अंधार गेला म्हणून प्रकाश आला? त्याचाच विचार करा दृष्टांताचा. एका वाक्यात सांगू, एका वाक्यात सांगतो. अहो, प्रकाश येणं आणि अंधार जाणं या नावाला दोन गोष्टी आहेत. प्रकाश येणं याचाच अर्थ अंधार जाणं आणि अंधार जाणं याचाच अर्थ प्रकाश येणं. दुःख जाणं याचाच अर्थ सुख येणं आणि सुख येणं याचाच अर्थ दुःख जाणं. विठ्ठला विठ्ठला. मी जरा पहिल्यांदा संशय मांडतोय तुकोबारांच्या शब्दावर, म्हणून मी हे सगळं बोलतो. माणसाला सुखाची गरज आहे, माणूस सुखासाठी प्रयत्न करतोय, सुख मिळावं असं वाटतं, दुःख जाऊन मिळावं असं वाटतं, इथपर्यंत ठीक आहे. आता मी पुढचं बोलतो. दुःखाची कायमची निवृत्ती व्हावी आणि सुखाची कायमची प्राप्ती व्हावी असं जर माणसाला वाटत असेल, ही जर प्रत्येकाची अपेक्षा असेल, ही जर प्रत्येकाची गरज असेल, तर वेदांताने याच गोष्टीला मोक्ष म्हटले. मोक्ष म्हणजे काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, याला वेदांताने मोक्ष म्हटले. माणसाची हीच अपेक्षा आहे, दुःखाची कायमची निवृत्ती व्हावी, परमानंदाची कायमची प्राप्ती व्हावी. माणसाची अपेक्षा आहे ना, यालाच मोक्ष म्हटले. माझी शंका इथंच आहे.
याला जर मोक्ष म्हटले, सुख कायमचं मिळावं असं जर वाटत असेल, दुःख कायमचं जावं असं जर वाटत असेल, आणि यालाच जर मोक्ष म्हटलेला असेल, तर तुकोबारायांनी या मोक्षाला तुच्छ का म्हटलं? मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुग. या मोक्षाला तुच्छ म्हणावं. एक सिद्धांत सांगतो, आध्यात्मिक माना अथवा सामाजिक माना. एक सिद्धांत सांगतो, ज्याची सगळ्यांना गरज असते ते कधीच चुकीचं नसतं. हे लक्षात ठेवा. सामाजिक माना, आध्यात्मिक माना, कोणताही नियम माना, हा नियम आहे, जगाचा नियम. ज्याची सगळ्यांना गरज आहे ते कधीच चुकीचं नाही. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि सुखाची आत्यंतिक प्राप्ती याची सगळ्यांना गरज आहे ना, मग तो मोक्ष चुकीचा नाही. मग चुकीचा नाही तर तुकोबारांनी त्याचा निषेध का करा? पहिली शंका. दुसरं, अजून दुसरी एक शंका मग. बरं, तुकोबारांनी मोक्षाला तुच्छ म्हटलं, आमचं काही म्हणणं नाही. पुढे बोलतो, आम्हाला सुखाची गरज आहे, दुःखाच्या निवृत्तीची अपेक्षा आहे, असं घडतं का? असं घडत नाही. आम्हाला जीवनात सुख मिळत नाही, आमच्या जीवनातलं दुःख जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. जीवनातलं दुःख काही जात नाही आणि अपेक्षित असलेलं सुख काही येत नाही. का होतं असं? असं का होतं याचंही उत्तर सांगतो. प्रश्न दोन आहेत. जे जे दुःख मानवी जीवनाला मिळतं, मानवी जीवनामध्ये आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक कोणतंही दुःख तुम्ही माना. तहान भुकेचं दुःख माना, चोरापासून, वाघापासून होणारं दुःख माना, अथवा ग्रहादिकापासून, भूतपिशाच्यापासून होणारं दुःख माना, कोणतंही दुःख माना, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक कोणतंही दुःख माना, हे दुःख आपल्याला नाकारता येणार नाही. माझी शंका पुढची आहे. का दुःख मिळतं आपल्याला? शंका म्हणजे विचार दोन आहेत, तीन आहेत, पण उत्तर एक आहे. उत्तर एक, आम्हाला का भूक लागते? आम्हाला का चोरापासून भय निर्माण होतं? आम्हाला का ग्रहादिकापासून बाधा निर्माण होते, भय निर्माण होतं? एकच कारण आहे. प्रश्न जरी तीन असले तरी उत्तर एक आहे, जसं सुभाषितकारांनी सांगितलं ना. तीन प्रश्नाचं एकच उत्तर. भाकरी का करपली, घोडा का आडला आणि पानं का सडली? एकच उत्तर. काय उत्तर? फिरवलं नाही म्हणून. घोडा का आडला? फिरवला नाही म्हणून. घोड्याला रोज फिरवावं लागतं. जागेवर बांधून ठेवलेला घोडा कामाला येत नाही, कारण देवाने घोड्याला बसायची सोय केली नाही. त्याचं सगळं उभ्यान, जेवण उभ्यानं, ते काय आहे ते सगळं उभ्यानं. त्याला देवाने बसाय. घोड बसलं की त्याला मुंबईत गोळी घालतात. तुम्ही महालक्ष्मीला जाऊन पहा, रेस कोर्सवर घोड बसलं की बिनकामाचं त्याला गोळी घालून मोकळं करत. बसलेलं घोडं कामाचं नाही, घोडानं बसायचं नाही. त्याचं सगळं देवाने अशी सोय केली महाराज त्याची. घोड झोप घेत ते सुद्धा उभ्या. काय गंमत असेल पहा. झोप घेत उभ्या. आपण कसं कीर्तनात बसल्या बसल्या झोप घेतो, तसं काही चुकीचं बोललो का? देवाने व्यवस्था केली ना प्रत्येकाची अशी. आपण कसं कीर्तनात बसल्या बसल्या झोप घेतो की नाही, तसं देवाने घोड्याला उभ्या उभ्या झोप घ्यायचं सामर्थ्य दिलं. कसं का असे ना, झोप त्याची उभ्याने. सगळं घोड बांधून राहिलं की अडतं, पानं फिरवली नाहीत की सडतात, भाकरी फिरवली नाही की करपते. एकच उत्तर. तसं आमच्या जीवनामध्ये जे दुःख प्राप्त होतं त्याला उत्तर एकच आहे. आमच्या जीवनामध्ये जी जी दुःख आम्हाला प्राप्त होतात त्याला उत्तर एकच आहे. आम्हाला तहान भुकेचं दुःख आहे, आम्हाला चोरापासूनचं दुःख आहे, आम्हाला ग्रहादिकांपासूनचं दुःख आहे. काय कारण आहे? एकच उत्तर आहे. सांगू एका वाक्यात, आम्ही जन्माला आलो म्हणून. जन्मालाच येऊ नका ना, भानगडच मिटली. जन्मालाच येऊ नका, भानगड मिटली ना. तुम्ही जर जन्माला नाही आलात, भूक लागेल. तुम्ही जर जन्माला नाही आलात, घरामध्ये चोरी होण्याची शक्यता आहे. आपण जर जन्मालाच नाही आलो तर पत्रिकेत मंगळ येईलच कसा? जो जन्माला येईल त्याच्या पत्रिकेत मंगळ येण्याची शक्यता ना. आम्ही जन्माला येतो हेच सगळ्यात दुःखाचं महत्वाचं कारण आहे. दुसरं काय कारण आहे बोल? सगळ्यात मग काय, जन्माला येणंच बंद करा ना. एक मनुष्य आजारी पडला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने त्याला तपासलं. तर ते तपासतात, ते सगळं व्यवस्थित तपासलं, निदान लागे ना. बरं, त्या तपासण्याच्या पद्धती अशा, बऱ्याच डॉक्टरांना निदानच लागत नाही. तपासण्याच्या पद्धतीच विचित्र. सगळं तपासतात, त्याच्या छातीला ते स्टेथोस्कोप लावतात, डोळे पांढरे करा म्हणतात, जीभ काढून दाखवा म्हणतात, उलट करतात, पालत करतात, सगळं तपासतात. नंतर उठवून बसतात आणि विचारतात काय होतंय. मग हे आधी एवढं केलं ते कसं नाही, काही वाक्य बोलायचं नाही, कपडे काढा आणि टेबलावर झोपा. नाईलाज झाला, बिचाराचे कपडे काढले त्याने, खुंटीला अडकवले, टेबलावर झोपला. डॉक्टरने त्याला सगळं उलट पालत करून तपासलं आणि नंतर उठवून विचारलं काय होतंय. तो म्हणला काहीच होत नाही. तो म्हणलं कशाला आले मग? तो म्हणला मी मगापासून तेच सांगतोय, मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला होतो, विनाकारण तपासलं. घेणं नाही देणं नाही, विनाकारण तपासायचं. म्हणजे सगळं करायचं आणि पुन्हा विचारायचं काय होतं म्हणून. पण ते अजब पद्धत आहे नाही का?
त्या डॉक्टरने त्याला तपासलं, ते निदानच लागेना. डॉक्टर झाले, वैद्य झाले, हकीम, गंडेदोरे, काय मंत्रतंत्र, जी जी काही उपाययोजना त्याच्या रोगाच्या संबंधानं करता येईल ती त्याच्या घरच्यांनी केली. हा माणूस सारखा आजारी पडतो, निदानच होईना. शेवटी थकले, सगळे प्रयत्न थकले, घरचेही थकले, किती तपासायचं आणि किती वेळ त्याच्यात घालायचा. जाऊ दे, सोडून दिलं. शेवटी एके दिवशी त्यांच्या कानावर अशी बातमी आली की आपल्या गावामध्ये एक फॉरेन रिटर्न डॉक्टर आले, परदेशात शिकून आले. आपला एक गैरसमज, परदेशात शिकलेला शहाणा असतो, फार मोठा गैरसमज. परदेशात शिकून आला म्हणजे जणू त्याला शिंग फुटली. यांनाही विश्वास वाटला, बाबा एवढा मोठा खर्च करून परदेशात गेला, शिकून आला, कदाचित नवीन नवीन रोगाची उत्पत्ती तिकडच होत असल्यामुळं कदाचित याला माहिती असेल नवीन रोगात काय असेल काय नाही ते, त्याच्यामुळे याला विचारू म्हणून गेले. त्या माणसाला डॉक्टरांना भेटले, त्यांना सगळे ते आधीचे रिपोर्ट्स दाखवले. डॉक्टर हे पाहिजे, असं असं आहे, आमचे काका सारखे सारखे आजारी पडतात, काय कारण आहे काही कळत नाही. त्या डॉक्टरने त्यांना तपासलं. सगळं तपासून झाल्यानंतर त्या डॉक्टरनी घरच्या नातेवाईकांना सांगितलं. ते म्हणाले, हे पहा तुमचे काका वारंवार आजारी पडतात ना, याचं एकच कारण माझ्या लक्षात आलेलं आहे, मला नक्की कळलेलं आहे. घरच्यांना बरं वाटतं. इतके दिवस निदानच होत नव्हतं, हा का आजारी पडतो, आता निदान तरी झालं की हा का आजारी पडतो एवढं तरी कळलं, काही हरकत नाही. डॉक्टर मोठ्या अपेक्षेने त्याने विचारलं, औषध योजना, आता एकदा रोग कळल्यावर औषध योजना करता येईल. त्याने विचारलं, डॉक्टर सांगा का आमचे काका सारखे सारखे आजारी पडतात. डॉक्टरनी फार सुंदर कारण, निर्णय, निदान त्यांना सांगितलं. डॉक्टर म्हणाले, हे पहा, हे तुमचे काका वारंवार आजारी पडतात, याला एकच कारण आहे, हे जिवंत आहेत म्हणून. यांना मारून टाका, ह्याच्या पुढे आजारी पडायचे नाही. सगळ्या दुःखाचं मूळ एकच आहे, आम्ही जन्माला येतो. सगळ्या दुःखाचं मूळ एक, आम्ही जन्माला, मग मारून टाका ना, जन्मालाच येऊ नका ना. अरे जन्माला न येणं काही आमच्या हातात आहे का? जन्माला न येणं आमचंच कर्म आम्हाला जन्माला आणतं ना, आमचाच प्रपंच आम्हाला जन्माला आणतो ना. आम्ही जन्माला काय येतो? ज्ञानोबारायांना विचारा. अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे देहा एक. ज्ञानोबाराय बोलतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, माझी शंका इथंच आहे. सगळ्या दुःखाचं मूळ आमचा जन्म आणि सगळ्या सुखाचं मूळ मोक्ष, नाही का? सगळी सुख मोक्षामध्ये आणि सगळे दुःख या जन्मामध्ये. मग सगळ्या सुखाचं मूळ असणारा मोक्ष आणि सगळ्या दुःखाचं मूळ असणारा जन्म स्वाभाविक आहे. कोणी मनुष्य दुःखाचं मूळ नाकारेल, आम्हाला जन्माला आणू नका म्हणेल, आणि कोणी सामान्य बुद्धीचा मनुष्य सुखाचं मूळ स्वीकारेल, तो म्हणेल आम्हाला मोक्ष द्या. पण तुकोबारायांची मागणी बरोबर उलटी आहे. मी म्हणून ही विपरीत भूमिका, विपरीत मागणी तुकोबाराय देवासमोर मांडतात. असं सुरुवातीला बोललो, आपल्या बुद्धीला न पटणारं मागणं तुकोबाराय देवाला मागतात, असं जे बोललो त्याचं मूळ कारण हे, हीच माझी प्रस्तावना. सुखाचं मूळ असणारा मोक्ष त्याचा स्वीकार केला पाहिजे, दुःखाचं मूळ असणारा जन्म त्याचा जर त्याग केला पाहिजे, तर तुकोबाराय नेमकं उलट मागतात. ते मोक्षाचा निषेध करतात आणि जन्माची मागणी करतात. अभंगाच्या मोक्ष पदे तुझ्या गेली आकाराने, मोक्ष पदे तुझ्या गेली आकाराने.
मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारा या अभंगामध्ये एक मागणं परमात्म्याच्या चरणी मागतात. ते मागणं सामान्य बुद्धीच्या आणि जनसामान्याच्या जनरीतीच्या उलट मागणं आहे अशी शंका फक्त आपण पूर्वार्धामध्ये पाहिली. कार्यक्रम किंवा कीर्तन उशिरा सुरू झालेलं असलं तरी वेळेवर संपेल याची ग्वाही माझी. कारण सुरू करणं माझ्या हातात नव्हतं, संपवणं माझ्या हातात आहे. आणि आम्हाला सवय अशी आहे पंढरपूरला यात्रेची, गाड्या उशिरा निघाल्या तरी पंढरपूरला यात्रेच्या वेळेला वेळेवर पोचतात. आम्ही उशिरा निघालो तरी मुक्कामाला वेळेवर पोचणार आहोत. 12 पर्यंत मी माझी सेवा आटोपणार आहे. 10 ते 12 एवढीच कीर्तनाची आपली वेळ होती. वेळेमध्ये कीर्तन संपवलेलं सगळ्यांनाच बरं असतं. ऐकणाऱ्यांना, बोलणाऱ्यांना, घरी जाऊन झोपणाऱ्यांना सगळ्यांना ते सोयीचं जात असतं. वेळेत एक अर्ध्या तासात मी माझी सेवा संपवतो. थोडंसं मला कीर्तन या अभंगाच्या संदर्भात मांडलेल्या शंकेच्या संदर्भात थोडासा खुलासा करावा म्हणून मी फक्त पुढे बोलतोय. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. जन्म वास्तविक दुःखाला कारण आणि मोक्ष सुखाला. तरी तुकोबारायांचं मागणं विपरीत आहे. ते मोक्षाला तुच्छ म्हणतात आणि सुखात जन्माला मात्र वारंवार मिळावा अशी अपेक्षा करतात, जन्माला मात्र स्वीकारतात. काय कारण असेल मोक्षाला तुच्छ म्हणायचं? काय कारण? संतांनी जर मोक्षाला तुच्छ म्हटलं तर जग मोक्षाच्या मागे लागायचं. मग तरी तुकोबाराय मोक्षाला तुच्छ का म्हणतात? याचा अर्थ तुकोबारायांना मोक्ष नाकारायचा आहे का? अनेक शंका या संदर्भात निर्माण होतात. त्याचे खुलासा फक्त थोडक्या शब्दामध्ये मी करतो. एखादा मनुष्य ज्या वेळेला एखादी गोष्ट नाकारतो त्यावेळेला त्याच्या मागे काही कारण असतात. अनेक कारण असतात. सगळी कारणं सांगणं मला शक्य होणार नाही. 1-2 कारणाचा फक्त मी आपल्या समोर विचार करणार. एखादी गोष्ट योग्य असताना सुद्धा मनुष्य नाकारतो. याचं पहिलं कारण असं आहे की ती गोष्ट त्याला कळालेलीच नसते. कारण वेदांताचा नियम असा आहे, गोष्ट कळाली नाही म्हणजे काय? वेदांताचा नियम असा आहे. थोडंसं तात्विक परिभाषेमध्ये मी बोलतो. वेदांताचा नियम असा आहे, विशेषतः दृष्टीसृष्टीवाद म्हणून जो वाद आहे वेदांतामध्ये, त्या वादाचा नियम असा आहे, सिद्धांत असा आहे. सिद्धांत पहिल्यांदा सांगतो, मग दृष्टांतानं त्याचा थोडासा खुलासा करतो. सिद्धांत असा आहे की कोणत्याही वस्तूची सत्ता ही त्या वस्तूच्या अस्तित्वानं सिद्ध होत नसते, तर ती त्या वस्तूच्या ज्ञानानं सिद्ध होत असते. असा वेदांताचा नियम आहे, तत्वज्ञानाचा सिद्धांत आहे. कोणत्याही वस्तूचं अस्तित्व हे ती वस्तू आहे म्हणून सिद्ध होत नाही, तर त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला झालं तरच त्या वस्तूचं अस्तित्व मनुष्य स्वीकारत असतो. वस्तूची सत्ता, पुन्हा एकदा नियम सांगतो मी, वस्तूची सत्ता वस्तूच्या अस्तित्वावर सिद्ध होत नाही, तर त्या वस्तूच्या ज्ञानावर सिद्ध होते. वस्तूचं ज्ञान झालं तरच वस्तू आहे. वस्तूचं बाबतीत अज्ञान असेल तर ती वस्तू असूनही उपयोगाची नाही किंवा नसल्यासारखीच. आपल्या घराच्या अडगळीमध्ये एखादी वस्तू अशी पडलेली असेल आपल्या आजोबा पणजोबांनी घेतलेली की त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान नसेल. एखादा शेजारचा मनुष्य ती वस्तू मागायला आली तर आपण सरळ सांगतोय, पण अशी कोणती वस्तू आमच्या घरात नाही. वास्तविक ती वस्तू आपल्याच घरात आहे, पण तरी देखील त्या वस्तूचं अस्तित्व आपण नाकारतो. अस्तित्व आहे, ती वस्तू आपल्या घरात आहे, पण तरी देखील त्या वस्तूचं अस्तित्व आपण नाकारतो का? ज्ञान नाही म्हणून. ज्ञानाने वस्तू सिद्ध होत असते. एक उदाहरण सांगतो सोपं. मी मुंबईला गेलो होतो एकदा. एका मोठ्या माणसाच्या घरी माझी उतरायची व्यवस्था होती. मोठा माणूस, कोट्यावधी रुपयाचा रोजचा व्यापार, श्रीमंत. आजही मुंबईमध्ये 6 कापड गिरण्या त्याच्या मालकीच्या आजही आहे. अतिशय श्रीमंत मनुष्य. त्याच्या घरी गेलो, उतरायची व्यवस्था तिथं होती. आमचे जुने संबंध. सहज बोलता बोलता त्यालाही आनंद झाला. मी गेलो, तो म्हणाला, महाराज फार दिवसाने घरी आलात. म्हटलं बरोबर आहे, काय कार्यक्रम? काय नाही, निघायचं उद्या सकाळी. तो म्हणला, माझी एक इच्छा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मी निघणार आहे सांगितलं. निघालो. दरवाजात आल्यावर तो म्हणाला, महाराज फार दिवसांनी आलात, एक इच्छा आहे. म्हटलं बोला. तो म्हणाला, तुम्ही आज माझ्या घरी आलात, रात्री मुक्काम केलात माझ्या घरी, मला फार बरं वाटलं. तुम्हाला काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे. काय देऊ? तुम्ही तोंडातून शब्द काढा. मी म्हणलं, खरंच बाबा मला काही नको, देवदयेने भरपूर मिळाले, कशाची अपेक्षा नाही. रात्री मला तुम्ही राहू दिलं, हेच माझ्यावर मोठे उपकार झाले. मला आता निघायचंय, काही नको मला. कळलं? नाही नाही, तुम्ही मला सांगा, आपले जुने संबंध आहेत. तुम्ही तोंडातून फक्त रक्कम सांगा, तेवढे पैसे या क्षणी तुम्हाला देतो. किती म्हणाल तेवढी संपत्ती द्यायला मी तयार आहे. तुम्ही तोंडातून आकडा काढा फक्त. मी म्हटलं, खरंच बाबा तुम्ही किती देणार असाल तरी मला गरज नाही, खरंच मला नको.
तो म्हणला असं कसं, काहीतरी मागा. मी म्हटलं खरंच गरज नाही मागू काय. म्हणला नाही नाही काहीतरी मागा. शेवटी मी त्याला म्हटलं ठीक आहे तुमची इच्छा आहे, तुम्ही जर देणार आहात तर मी मागतो. म्हण बोला किती पैसे देऊ तुम्हाला. म्हटलं पैसे नको, मग काय पाहिजे. तिथल्या कपाटामध्ये 2 पुस्तकं त्याच्या आजोबांनी घेऊन ठेवलेली, मला उपयोगाची होती पण धूळ खात पडलेली. मी त्याला म्हणलं मला काही नको, जर तुम्हाला द्यायचंच असेल तर एवढं द्या. खरं म्हणजे रात्रीपासून त्या पुस्तकावर डोळा होताच माझा. फक्त प्रकट मागता येत नाही म्हणून मी मागितलं नव्हतं, मला गरजेची होती. उपयुक्त वेदांताच्या अभ्यासाला साधकाला उपयुक्त अशी पुस्तकं होती. मी त्याला म्हटलं काही नाही बाबा, जर तुम्हाला द्यायचंच असेल मला काही तर एवढी पुस्तकं तुमच्या घरात धूळ खात पडली आहेत, तेवढी 2 पुस्तकं द्या. ऐकल्यावर तो म्हणाला महाराज ब्रह्मदेवाने अक्कल वाटली त्यावेळेला चाळणी घेऊन गेला होता. काय चुकलं काय. तो म्हणाला मी तुम्हाला कोट्यवधी रुपये द्यायला तयार आहे, तुम्ही किती नतद्रष्ट आहात. म्हटलं चुकलं काय. तो म्हणला मी कोट्यवधी रुपये द्यायला तयार आहे, तुम्ही 2 पुस्तकं मागता मला. 2 पुस्तकं असं काय ते पुस्तकात आहे की तुम्ही कोट्यवधी रुपये नाकारता आणि 2 पुस्तकं स्वीकारता. असं काय ते पुस्तकात आहे. मी त्याला एका वाक्यात सांगितलं. तो काय म्हणतो. तो म्हणला एवढं काय त्या पुस्तकात आहे. मी म्हणलं ज्या कारणाने तू माझ्या पाया पडतोस ते त्या पुस्तकात आहे, तेवढीच दे. विठ्ठला विठ्ठला. पुस्तकाचं अस्तित्व त्याच्या घरात आहे पण त्याच्या दृष्टीने पुस्तकाला सत्ता नाही. ज्ञान मला आहे, वस्तू त्याच्याकडे. मला ज्ञान आहे त्याच्यामुळे मला त्या पुस्तकाचं अस्तित्व महत्वाचं आहे, ते मला जाणवतं. त्याला त्याच्या घरात पुस्तकं असून त्याचं अस्तित्व जाणवतं. वस्तूचं ज्ञान नसेल तर ती वस्तू उपलब्ध होऊनही त्याचा उपयोग नसतो. तसं कदाचित तुकोबारायांना मोक्षाचं ज्ञानच नसेल म्हणून तुकोबारायांनी मोक्ष नाकारला असेल. कारण ज्ञान नाही तर वस्तू घेऊन करायचं काय, नाही का. मुळात जर एखाद्या वस्तूबद्दल अज्ञान असेल तर त्या वस्तूच्या प्राप्तीतही वस्तूची उपयुक्तता सिद्ध होत नाही. सामाजिक नियम आहे, समाजाचा समाजशास्त्राचा नियम आहे. वस्तूच्या बाबतीत अज्ञान असेल तर त्या वस्तूची प्राप्ती होऊनही त्या वस्तूची उपयुक्तता सिद्ध होत नाही, कारण मुळातच नाहीये. मनुष्य रस्त्यावरून निघाला होता, एक काचेचं दुकान त्याला दिसलं, चष्मे ठेवलेले. त्यांनी शेजाराला विचारलं काय कशाचं दुकान आहे. तो म्हणाला अहो हे चष्म्याचं दुकान आहे, इथं वाचायला चष्मे मिळतात. तो गेला तर तिथल्या माणसाला मला वाचायला चष्मा पाहिजे. तो म्हणला नंबर बिंबर माहित नाही, वाचायला चष्मा पाहिजे. काढून देत म्हणून त्यांनी त्या खुर्चीत बसवलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चष्म्याचा नंबर कसा काढतात. त्या खुर्चीत बसवलं, ते धातूचा चष्मा लावला, त्याच्यामध्ये काचा घालतात, ज्या काचेने स्पष्ट दिसेल तो आपला नंबर म्हणून काढून देतात. सोपं आहे. त्याने त्याला खुर्चीत बसवलं, तो चष्मा लावला, त्या समोरच्या बोर्डावर ठिपके अक्षरं लिहिलेली असतात, बारीक बारीक मोठी मोठी. तर ते काचा घातल्या. तो म्हणाला वाचा. म्हणला याच्याने येत नाही. त्या काढल्या, दुसऱ्या घातल्या, याच्याने वाचा. तो म्हणला याच्याने वाचता येत नाही. तिसऱ्या घातल्या, याच्याने वाचा येत नाही. शेवटी त्या डॉक्टरची काचाची पेटी खलास. शेवटी अशा जाड भिंगाच्या काचा त्याच्या चष्म्यात टाकल्या आणि त्याला विचारलं आता याच्याने वाचा. तो म्हणला खरंच येत नाही वाचा. शेवटी सगळ्या चष्मा त्याने काढून ठेवला. तो म्हणला भल्या गृहस्था माझी काचाची पेटी खलास झाली, तुला वाचता येत नाही, तुला वाचता तरी येतं का. तो म्हणला कधीच शाळेत गेलो नाही, वाचायचा प्रश्नच नाही. अरे ज्याला मुळातच वाचता येत नाही त्याला चष्मा मिळून उपयोग काय. बोला ना, वस्तूची प्राप्ती जरी झाली तर मुळात अज्ञान असल्यामुळं त्या वस्तूची प्राप्ती उपयुक्तता सिद्ध करत नाही. त्यामुळे कदाचित तुकोबारायांना मोक्षाचं ज्ञान नसेल आणि त्यामुळे मोक्ष मिळाला तरी त्या मोक्षाची आपल्याला काही कल्पना नसल्यामुळे त्या मोक्षाची काही उपयुक्तता सिद्ध होत नाही. त्याच्यापेक्षा हा मोक्ष नाकारावा याच्यामध्ये काही ठेवलेलं नाही म्हणून तुकोबारायांनी मोक्ष नाकारला असेल अशी आपल्याला थोडासा पूर्व पक्ष करता येत. पण उत्तर पक्षात एका वाक्यात जर बोलायचं झालं तुकोबारायांना मोक्षाचं ज्ञान नव्हतं किंवा मिळालं नव्हतं असं समजायचं कारण नाही. कारण हे दुसरं कारण. मनुष्य एखादी गोष्ट नाकारतो, म्हणीच्या भाषेत बोलायचं झालं दुसरं कारण सांगतो आणि एकदम उत्तर देतो, दुसरं कारण सांगून उत्तर देतो. मनुष्य गोष्ट नाकारतो याचं सोप्या भाषेत उत्तर द्यायचं झालं का नाकारतो एकच म्हणीच्या भाषेत सांगतो, कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणून. मिळणार नाही याची जाणीव झाली की मनुष्य ती वस्तू नाकारायला. कोल्ह्याला तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस, द्राक्षाच्या बागेत शिरला, उड्या मारल्या पण द्राक्षाचा घड तोंडाला येईल. पुष्कळ खटपट केली, बाहेर पडला. बाहेर पडता पडता उंट त्याला भेटलं. आता कुठं उंट आणि कुठं कोला. उंटानं विचारलं कोल्हे दादा द्राक्ष खाना, नुसती मान खाली केली तर तोंडाला येतात, ते त्याला याला काय, हा उड्या मारून त्रस्त आहे. तो म्हणाल द्राक्ष खाना. कोल्ह्यांनी सांगितलं नाही हो, सगळे चाखून पाहिले, सगळे एकजात आंबट आहेत म्हणून बाहेर पडायला. मिळत नसले की मनुष्य नाकारतो. तसं कदाचित तुकोबारायांना मोक्ष कळला नाही, मोक्ष अवघड आहे हे कळलं आणि तो मिळणार नाही हे कळल्यामुळे तुकोबारायांनी मोक्ष नाकारला.
म्हणून मोक्षपदे तुच्छ केली या कारणे ही भाषा वापरली. याचं एका वाक्यात उत्तर देतो. तुकोबारायांना मोक्ष कळला नाही हे म्हणणंही चुकीचं आहे आणि तुकोबारायांना मोक्ष मिळाला नाही हे म्हणणंही चुकीचं. एका वाक्यात उत्तर. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी. कळाला नाही असंही म्हणायचं कारण नाही, मिळाला नाही असंही म्हणायचं कारण नाही. तुकोबारायांना मोक्ष कळाला होता, मिळाला होता, तरी तुकोबाराय मोक्षपदे तुच्छ ही भाषा वापरतात. काय कारण असेल? एवढं होऊनही तू मोक्षाला तुच्छ म्हणायचं? कळलाय, मिळालाय, त्याचं महत्व जाणलंय. नाही नाही, एवढंच नाही, तुकोबारायांसारखे महात्मे हा मोक्ष हातात घेऊन जगासाठी फिरलेत. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत. सगळ्या जगाला मोक्षाची सोडी बांधी करणारे हे महात्मे पण मोक्षाला तुच्छ म्हणतात. नाही नाही, मोक्ष मिळावा याच्यासाठी ज्ञाने विणे एके उपाय करीसी जितुके जिये गुंथिसी अधिके रुखीये म्हणणारे ज्ञानोबार आहे. एवढंच नाही तर केवळ अजून थोडस तात्विक परिभाषेत जर बोलायचं झालं तर एकच नाही, चारही मोक्षाची कल्पना संत महात्म्यांनी आपल्या वाङ्मयातून मांडली. पण एकच मोक्ष मानला, तो म्हणजे सायुज्य मोक्ष. या ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था नयाचे नाव चौथा पुरुषार्थ का. या सायुज्य मोक्षालाच केवळ मोक्ष मानणारे तो तुकोबाराय, नाथ महाराज, ज्ञानोबाराय, नामदेवराय, सगळे संत महात्मे मोक्षाला तुच्छ म्हणतात. काय कारण? एवढा महत्वाचा, गरजेचा, अपेक्षित, सगळ्यांना उपयुक्त असणारी वस्तू तुकोबाराय नाकारतात. काय कारण आहे? एक शेवटचं कारण आपल्या समोर ठेवून माझी सेवा मी संपवतो. ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञानाने मोक्ष मिळतो. ज्ञानादेव तू कैवल्यम ही उपनिषदाची भाषा आहे. ज्ञानानेच केवळ मोक्ष मिळतो ही वस्तुस्थिती आहे. मग असं असताना सुद्धा ज्ञान मार्ग एवढा महत्वाचा असताना तुकोबाराय मोक्षाला तुच्छ म्हणतात. शेवटचं कारण माझ्या मर्यादित वेळेत आणि मर्यादित बुद्धीनं आपल्या समोर ठेवून सेवा माझी संपवतो. काय असतं? एक स्वभाव आहे माणसाचा. मनुष्य त्या वेळेला एखादी गोष्ट नाकारतो. कधी? ज्या वेळेला ज्या गोष्टीला नाकारायचंय त्या गोष्टीपेक्षा मूल्यवान गोष्ट आपल्याला मिळणार असेल तर. सोपं बोलतो, सोपं. पुढचं पद मिळणार असेल तर आधीचं पद मनुष्य नाकारतो की नाही? पुढे करी हात त्याग मागीला उचित. तुकोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं, पुढे जे मिळणार आहे त्या मिळणाऱ्या गोष्टीमुळं आधीचा त्याग करायला मनुष्य प्रवृत्त होतो. आणखीन सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर एखाद्या माणसाला आमदारकी मिळत असेल तर तो नगराध्यक्ष पद सहजच नाकारतो. खासदारकी मिळत असेल तर आमदारकी नाकारतो. त्याच्यातही खासदारकीपेक्षा अजून पुढचं पद मिळणार, पंतप्रधान पद मिळणार असेल तर खासदारकी नाकारतो. त्याच्या पुढे काय असतं मला माहिती नाही.
पण जिथं जिथं पुढचं पद मिळतं तिथं तिथं आधीच्या पदाचा त्याग होत असतो ना. महाभारताने असं म्हटलंय, मनुष्या याज्यताम प्राप्य राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रतामपि. महाभारत बोलतं की माणूस एका पदावर सुस्थिर राहत नाही. कोणत्या पदावर मनुष्य स्थिर राहिलाय असं कधीच नाही. ज्या पदावर जातो त्याच्या पुढच्या पदाची अपेक्षा त्याच्या मनात निर्माण होते आणि एकदा पुढच्या पदाची अपेक्षा निर्माण झाली की आधीचं पद त्याला नको वाटायला लागतं. मानवी स्वभाव आहे. जरा वेगळ्या परिभाषेत जर मांडायचं झालं तर भविष्याकडे बघून वर्तमानातल्या सुखाचा नाश करणारा जो प्राणी आहे त्याला माणूस म्हणतात. विठ्ठला विठ्ठला भविष्याकडे बघायचं आणि वर्तमानातल्या सुखामध्ये दुःख मानायचं हा मानवी स्वभाव आहे. पुढचं पद मिळणार असेल तर आधीच्या पदामध्ये त्याला स्वारस्य वाटत नाही, ते नको वाटायला लागतं, त्याला नको वाटायला लागतं. पुढचं, त्याच्या पुढचं किती मिळालं तरी ते पुढचं मिळावं वाटतच राहतं. वैकुंठवासी गुरुवर्य महाराज म्हणायचे, देवानी माणसाला किती दिलं म्हणजे माणूस देवाला नोटीस पाठवेल, देवा बस याच्या पुढे आता आम्हाला पाठवू नका. कधी होईल वाच, कधी होईल? किती पद मिळाली म्हणजे मग माणसाला वाटतं हा आता मी समाधान. कोणतंही पद मिळालं तरी असमाधानी राहणं हा माणसाचा स्वभाव. हो, माझ्या ओळखीचे एक खासदार निवडून आले, खासदार म्हणून निवडून आले. एकदा भेट झाली, मी अभिनंदन केलं. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तरी रडणारे, रडकेच चेहरे. मी यार होते क्यों तो सूरत ही वैसी. मी म्हणलं एवढे खासदार झालात, मी तुमचं अभिनंदन करतोय, रडता कशाला? म्हणलं खासदार झालोय गोष्ट खरी. म्हणलं कुठं अडलंय? खासदार झालो, सरकारमध्ये गेलो, पदही दिलंय, मग म्हणलं अडलं कुठं, रडता का? त्यांनी सांगितलं, महाराज खासदार झालो, पद दिलंय, सगळं झालंय, पण असं खातं दिलंय की काही खाताच येत नाही. कोणतं पद मिळालं म्हणजे समाधान आहे? बोला. पुढचं मिळावं वाटतं, किंबहुना पुढचं अल्प असलं तरी ते मिळावं असं वाटतं. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. एक मनुष्य होता, हमाली करायचा, हमाली. दिवसाकाठी किती मिळणार हमाली करून? थोडेफार पैसे मिळायचे, खायला प्यायला खर्च व्हायचे. नव्या दिवशी नवा दिवस, नवं राज्य, पुन्हा खर्च. एके दिवशी त्याला कुणीतरी हमाली काम करताना त्याच्यावर दया येऊन त्याला एक चांदीचं नाणं दिलं, जुना का चांदीचं नाणं त्याला दिलं. इतका आनंद, इतका आनंद. चांदीचं नाणं पहिल्यांदा पाहिलेलं, इतकं बरं वाटलं त्याला. वाटलं बस कुबेरानंतर मीच, एक चांदीचं नाणं माझ्याकडे. समाधान, आनंद वाटला. पण जरा दूरदृष्टीचा माणूस, त्याने विचार केला असं खर्च करायला नको, आपण कुठेतरी सुरक्षित ठेवू. कुठे ठेवायचं? झोपडी. झोपडीमध्ये काय नाणं सुरक्षित राहत? विचार करून गावाबाहेर एक पडका किल्ला होता राजाचा. त्या पडक्या किल्ल्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये ते नाणं पुरून ठेवलं. त्याच्यावर एक खुणेचा दगड ठेवला. आला, रोजचा व्यवहार सुरू झाला. कालांतरानं त्याचं लग्न झालं. लग्नानंतर बायको आली. बायकोला त्याने सांगितलं, हे बघ आपण गरीब आहोत, झोपडीत राहतो, पण आपण अगदीच दरिद्री आहोत असं समजायचं कारण नाही. आपल्याकडे एक चांदीचं नाणं, आपल्या दोघांना पुरेल एवढा जिन्नस आपण त्या पैशातून खरेदी करू शकतो, काळजी करू नको. तिलाही आनंद झाला. ती म्हणाली, बरं झालं मला सांगितलं, तुमच्याकडे जसं एक चांदीचं नाणं आहे तसं माझ्याकडेही एक. मग तर त्याला किती आनंद. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाहून. त्याला इतकं समाधान. तो म्हणाला, बघू कुठं आहे? तिने आपलं चांदीचं नाणं काढलं, त्याच्या हातावर ठेवलं. तिने सांगितलं, तुमचं नाणं बघू. तो म्हणाला, थांब, आत्ता माझ्याजवळ नाही, तुला आत्ता आणून दाखवतो. उन्हाळ्याचे दिवस, वैशाख मास, दुपारी 12 वाजायची वेळ, सूर्य डोक्यावर आलेला, पायामध्ये वाहना नाही, गरम जमीन झालेली, माती तापलेली, अशा अवस्थेमध्ये त्या एका चांदीच्या नाण्याला डोळ्यासमोर ठेवून हा माणूस भर दुपारी अनवाणी पायानं रस्त्यावर निघाला. राजानं राजवाड्यातून पाहिलं. राजाला वाटलं, एवढं ऊन मी म्हणत असताना असं काय याला दिसलं की यांनी पायामध्ये वाहना घालायचं भान याला असू नये, चप्पल घालायचं. राजाने त्याला वर बोलव. उत्सुकता वाटली. सेवकांना पाठवलं, वर बोलव. घाबरला. राजा म्हणाला, घाबरायचं कारण नाही, उत्सुकता म्हणून बोलव. म्हणे, काय महाराज? म्हणे, असं काय तुला डोळ्याला दिसलं की पायामध्ये चपला घालायचं तुला भान नाही? एवढ्या तापलेल्या मातीतून तू कशाचाही विचार न करता, वरून सूर्य चटके देतोय, खालून माती तापलेली आहे, चटके देते, कशाचा विचार करून तू चाललेला आहेस? तो म्हणाला, महाराज तुम्हाला काय खोटं बोलायचं, तुम्ही अन्नदाते आहात, माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे, ते बाहेरच्या किल्ल्यात पुरलंय, तेवढं आणायला मी चाललो. राजाला की वाटलं, एका चांदीच्या नाण्यापायी एवढा त्रास? राजा त्याला म्हणाला, बाबा एका चांदीच्या नाण्यासाठी एवढा त्रास करून घेऊ नको, मग मी तुला 100 सोन्याची नाणी देतो. कशाला एवढा? की वाटली, दया आली.
तो म्हणाला, महाराज आपण किती उदार आहात, किती उदार, तुमच्यासारखा उदार माणूस मी पाहिला नाही. राजाने लगेच 100 सोन्याची नाणी थैली आणली, त्याच्या हातात दिली. घेऊन जा बाबा, मला दया वाटते, एवढं दारिद्र्य माझ्या राज्यात आहे, एका चांदीच्या नाण्यापायी मनुष्य उन्हाचा देखील विचार करत नाही, जा घेऊन जा. तो नाणी घेऊन निघाला, दरवाजापर्यंत आला. राजाने परत हाक मारली, इकडे या. काय महाराज? राजाने म्हणाला, मला पुन्हा उत्सुकता वाटते. म्हणे काय? म्हणे एका चांदीच्या नाण्यापायी तू एवढा प्रवास उन्हाचा करत होतास, तुला 100 सोन्याची नाणी मिळाली, तुला आनंद झाला असेल. तो म्हणला, वादच नाही मार. म्हणे आता या 100 सोन्याच्या नाण्याचं तू काय करणार आहेस? 100 सोन्याच्या नाण्याचं काय करणार? राजाला उत्सुकता. त्या माणसाने सांगितलं, काय नाही महाराज, इथून गेलो की पहिले चप्पल खरेदी करणार आणि चप्पल घालून पडक्या किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणाला, मी तुला एका चांदीच्या नाण्यापायी एवढं सगळं देतोय, तरी तुझ्या मनातली अपेक्षा संपत नाही. ठीक आहे, मी तुला 5000 सोन्याची नाणी देतो. 5000. त्याला आनंद झाला. तो म्हणला, महाराज आपण कर्णाचे अवतार आहात, कर्णाचे अवतार, एवढं मला देता? राजाने लगेच 5000 सोन्याच्या नाण्याची थैली त्याच्या पदरात टाकली, घेतली, निघाला. राजाने पुन्हा विचारलं, आता या 5000चं काय करणार? तो म्हणाला, काही नाही, खाली गेलं की एकच करणार, रिक्षा करणार आणि पडका किल्ला, तिथं जाणार, ते नाणं घेणार. राजाही हट्टाला पेटला. तो म्हणाला, एका चांदीच्या नाण्याचा तू नाद सोडावास म्हणून मी तुला एवढं देतोय, तू ऐकत नाही. ठीक आहे, मी सुद्धा हट्टाला पेटलो. राजाने शेवटी त्याला अर्ध राज्य द्यायचं कबूल केलं, अर्ध राज्य. तो म्हणाला, महाराज दरिद्री होतो पण राजा झालो. भणंगाच्या अंगा आले इंद्रपद, ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं. एवढा दरिद्री होतो पण एवढं मोठं राज्य मिळालं, केवढा आनंद, केवढे आपण दयावान आहात. केवढं. राजाने लगेच त्याची मिरवणूक वगैरे काढली. गावामध्ये आनंदी आनंद, गावाने त्याचा जय जयकार केला. सगळं झालं, मिरवणूक फिरून परत राजवाड्यात आली. राजवाड्यात आल्यानंतर राजाने कागद पुढे केला. म्हणाला, सांग आता. म्हणे, मी अर्ध राज्य तुला देणार आहे, तर राज्याचे 2 भाग मी केलेत, कोणता भाग तुला पाहिजे घे. तो म्हणाला, एकच आहे महाराज, पडका किल्ला ज्या भागात येईल तेवढाच भाग मला पाहिजे, दुसरा कोणताही भाग. कितीही मिळालं तरी पुढच्या एकाची अपेक्षा आहेच ना माणसाच्या मनात, किती मिळू द्या. पुढच्या पदाची अपेक्षा माणसाच्या मनात जर राहत असेल तर प्राप्त झालेल्या पदाबद्दल स्वारस्य निघून जाणं पदाबद्दलचं हे स्वाभाविक आहे. तसं तुकोबारायांच्या मनामध्ये सुद्धा मोक्षाच्या सुद्धा पुढचं असं तरी कोणतं तरी पद अपेक्षित असेल तुकोबारायांना, की ते मिळवण्यासाठी तुकोबाराय या पदाबद्दल नाराजी व्यक्त करतात किंवा त्याला तुच्छ समजतात. मोक्षाच्या पुढचं कोणतं पद आहे महाराज? मोक्षाच्या पुढं पदच नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, भगवंताची भाषा. असं कोणतं पद आहे मोक्षाच्या पुढे जाणं? मोक्ष म्हणलं की पूर्ण विराम, संपलं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता विसावा, आता पुढे जाणं नाही, माघारी येणं नाही. नदी जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत प्रवाही. एकदा समुद्राला मिळाली, तिथून पुढे कुठे जाते? बोला ना, पुढे कुठे जाते? गंगा समुद्राला मिळाली, पुढे कुठे गेली? पुढे जाणं थांबलं. बरं, पुढे जाणं थांबलं. त्या गंगेने असा विचार केला, तर आपण आतापर्यंत 2 तटामध्ये वाहत होतो ते बरं होतं, निदान पोखित तिरीचे पादप समुद्रात जाया गंगेचे जैसे, असं का होईना पण आपण निदान आपल्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना तरी आनंद देत होतो. आपलं पाणी गोड होतं. आता समुद्राला मिळालो, पाणी खारट झालं, आपल्याला खारट पाणी नको, चला आपल्या आपल्या मार्गाने परत फिरा. गंगा जाईल माघारी पुन्हा, तिला पुढे जाणं नाही, माघारी येणं नाही. समुद्र स्वरूप होणं हे तिचं स्वरूप. कारण का? जिथून पुढे जाणं नाही, जिथून माघारी येणं नाही, ते आपलं स्वरूप. तसं मोक्षाच्या पुढे काही नाही, मोक्षाच्या मागे काही नाही. मग तुकोबारांना मोक्षाला तुच्छ का म्हणावं वाटतं? एकच उत्तर आहे त्याचं. ज्ञानशास्त्राच्या भूमिकेत कदाचित मोक्षाच्या पुढे काही नाही, पण भक्तिशास्त्रीय भूमिकेमध्ये मोक्षाच्या पुढचं सुद्धा एक पद आहे. कोणतं पद आहे? मोक्षाच्या पुढे जाणार, मोक्षाला मागे टाकणार, असं एकच पद, अशी एकच गोष्ट या जगतामध्ये, तत्वज्ञानामध्ये, वेदांतामध्ये सगळीकडे एकच गोष्ट अशी आहे जी मोक्षाच्याही पुढे जाते. तिचं नाव आहे भक्ती. तिचं नाव आहे भगवत चरणाविषयीचं प्रेम. तिचं नाव आहे भगवत चरणाविषयीचा अढळ विश्वास. हे प्रेम जर मिळणार असेल तर तुकोबाराय वारंवार जन्म स्वीकारायला तयार, वारंवार जन्म स्वीकारायला तयार. आम्ही वारंवार जन्म, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी सेवा, तुझी सेवा
कोणतं पद असेल तर ती भक्ती आहे. ती भक्ती मोक्षाच्या पुढे जाते. पुढे जाते म्हणजे मोक्ष जे देऊ शकत नाही ते देणारं जर कोणी असेल तर ती भक्ती. मोक्ष काय करेल? मोक्ष परमात्मा स्वरूपाशी एकरूप करून टाकेल. पण भक्ती काय करते? मोक्षासारखं परमात्मा स्वरूपाशी एकरूप तर करतेच, पण एकरूप करूनही भक्तीचा आनंद देण्याची ताकद मोक्षामध्ये. आपल्याला काय एक विधान करतो मी, आपल्याला आनंद स्वरूप होणं आवडतं का आनंदाचा उपभोग घेणं आवडतं? मी सोपं बोलू, तुम्हाला साखर व्हायला आवडेल का साखर खायला आवडेल? बोल सोपं. साखर व्हायला आवडेल का साखर खायला आवडेल? साखर होणं म्हणजे मोक्ष, साखर खाणं म्हणजे भक्ती. काय पाहिजे आपल्याला? साखर व्हायचंय का साखर खायची? आम्हाला साखर व्हायचं नाही. साखर होण्यामध्ये काय हो? नुसता एक चौकोनी ठोकळा, याच्या पलीकडे साखर म्हणजे काय? आम्हाला साखर व्हायची नाही, आम्हाला साखर खायची. पण तुम्ही संतांना विचारा ना, ज्ञानोबाराय तुकोबारायांना विचारा, तुम्हाला साखर व्हायची आहे का साखर खायची? त्यांचं उत्तर आपल्यापेक्षा वेगळं. त्यांचं उत्तर आपल्यापेक्षा वेगळं. आम्हाला साखर व्हायला आवडणार नाही, साखर खायला आवडेल. पण ज्ञानोबाराय तुकोबारायांना विचारा, तुम्हाला साखर व्हायला आवडेल का साखर खायला आवडेल? त्यांचं उत्तर एकच आहे, आम्हाला साखर होऊन साखर खायला आवडेल. विठ्ठला विठ्ठला. म्हणून मोक्षामध्ये जे नाही ते भक्तीमध्ये आहे, पण भक्तीमध्ये जे आहे ते मात्र मोक्षामध्ये आहेच असं नाही. त्यामुळं ज्ञानोबारायांनी भगवंतानी भक्ताला मुक्त म्हटलंय, पण मुक्ताला भक्त म्हणायला ज्ञानोबाराय तयार. ज्ञानेश्वरीतली भाषा भगवंताची. भगवान बोलतात 12वा अध्याय काढा. अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोच मुक्तू, तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये. ज्ञानोबाराय बोलतात, भगवान बोलतात, अर्जुना माझा जो भक्त आहे ना तोच योगी आहे आणि तोच मुक्त आहे. अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोच मुक्त. योग्याला भक्त म्हटलं नाही, भक्ताला योगी म्हटलं. प्रत्येक योगी भक्त असतोच असं नाही, पण प्रत्येक भक्त मात्र निश्चित योगी असतो. प्रत्येक भक्त, सोपं बोलू, प्रत्येक योगी जर भक्त राहिला असता तर ज्ञानोबारायांना नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा हा संभ्रम पडला नसता. प्रत्येक योगी भक्त नाही, पण प्रत्येक भक्त योगी आहे. प्रत्येक मुक्त हा भक्त नाही, पण प्रत्येक भक्त हा मात्र मुक्त आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. प्रत्येक मुक्त भक्त नाही. आजही हिमालयाच्या कपारीमध्ये आसन लावून परमात्मा स्वरूपाच्या एकरूपता प्राप्त, परमात्मा स्वरूपाशी एकरूपता प्राप्त करून घेणारे मुक्त कमी नाहीत. काय उपयोग आहे त्यांचा सांगा ना आपल्याला काय उपयोग? आम्हाला मुक्त व्हायचं नाही, आम्हाला मुक्तामध्ये काही स्वारस्य नाही, तो मुक्त भक्त नाही. पण ज्ञानोबाराय भक्त आहेत, ते मात्र निश्चित मुक्त आहेत. काय मुक्तामधला आणि भक्तामधला फरक आहे तुम्ही लक्षात घ्या. त्यांना तिथं बसून जागेवर सगळं ज्ञान. एका वाक्यात दोन्हीचा फरक सांगू. एका वाक्यात जागेवर बसून ज्ञान झालं की मुक्त म्हणतात, आणि ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही त्याला भक्त म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही, म्हणून मगाशी ईश्वरनिष्ठांची मान द्यावी, त्याने घरात बसू नये. मग काय करावं? अनवरत भूमंडळी भेट तू या भूता, त्याने जगामध्ये फिरावं, जागेवर बसून राहू नये. भक्तात आणि मुक्तामध्ये फार महत्वाचा फरक आहे. सगळे फरक सांगणं मला शक्य होणार नाही वेळेच्या मर्यादेमध्ये. अल्प काही नाथ महाराजांचा एक फार गोड अभंग आहे. नाथ महाराजांचा गोड अभंग आहे. नाथ महाराज बोलतात, भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान, भक्तीने ज्ञानाशी दिधले महिमान. नाथ महाराज बोलतात, भक्तीच्या पोटातून ज्ञानाचा उदय. ज्ञान आणि भक्तीचा समन्वय म्हणजे वारकरी जीवन, म्हणजे संतवांग. भक्ती करायची आहे ना, ज्ञानाची पूर्व पीठिका असणं आवश्यक आहे. ज्ञानोबाराय भगवान बोलतात ना, माझी भक्ती करायची ना अर्जुना, माझी भक्ती सामान्य माणसाला करता येत नाही रे. मग कोण लागतो त्याला? भगवंताचे ज्ञानोबारायांचे शब्द आपण वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. 15व्या अध्यायाच्या शेवटी भगवान बोलतात, एरवी तरी माझिया भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया, का 15.5 होवावे ते 15.5ची मिसळावे, तैसे मी होवो नि संभवे भक्ती माझी. भगवान बोलतात, मत स्वरूपाला प्राप्त झालेला माझी भक्ती करू शकतो. म्हणजे भक्ती, ज्ञानानंतर भक्तीची लायकी निर्माण होते, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. मधुसूदन सरस्वतीने भक्ती रसायनाच्या प्रारंभीच म्हटलंय, भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैताम अपि सुंदरम. मधुसूदन सरस्वती बोलतात, भक्तीसाठी मानलेलं द्वैत, कल्पित द्वैत हे अद्वैतापेक्षा सुंदर आहे.
अद्वैतामध्ये एकरूपता आहे, पण भक्तीमध्ये कल्पित भेदामध्ये एकरूपतेमधून भेद निर्माण होतो आणि मग भक्तीचा आनंद उपभोगता येतो. म्हणून तुकोबाराय बोलतात ना, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. काय कर, मी भक्त तू देव ऐसे करी. तेव्हा मी भक्त राहावा आणि तू देव राहावास असं काहीतरी कर. या चरणातल्या एका शब्दाला मला फार महत्व द्यावं वाटतं. नको ब्रह्मज्ञान महत्वाचं नाही, आत्मस्थिती भाव नको महत्वाचं नाही, मी भक्त महत्वाचं नाही, तू देव महत्वाचं नाही, ऐसे करी या करी शब्दाला म्हण. ज्या अर्थी तुकोबाराय मी भक्त तू देव असं कर म्हणतात, त्या अर्थी देव आणि तुकोबाराय आत्ता वेगवेगळे नाहीत, एकरूपच. ज्या अर्थी असं कर म्हणतात त्या अर्थी आत्ता तसे नाहीत, म्हणजे आता एकरूपत आहेत. पण एकरूपतेमध्ये तुकोबारायांना समाधान नाही. ते म्हणतात देवा मला भक्त कर, तू देव राहा, म्हणजे मीच तू होशील, तूच मी होईल आणि मग आपण दोघच आपल्या दोघांची एकरूपतेनं सेवा करू शकू. हा भक्तीचा आनंद फक्त भक्तीतच मिळतो. हा आनंद भक्ती, हा आनंदाचा उपभोग फक्त भक्तीत मिळतो, ज्ञानात मिळत नाही. म्हणून ज्ञानामध्ये जे आहे ते भक्तीमध्ये निश्चित आहे, पण भक्तीमध्ये जे आहे ते ज्ञानात असेलच असं नाही. ज्ञान थांबतं, भक्ती थांबत नाही. भक्ती थांबत नाही. ज्ञान तृप्त करेल, ज्ञान माणसाला तृप्त करेल. ज्ञान झालेला महात्मा कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावन, तृप्त आहे, त्याला काही नकोय आता, काही नको. आत्मानोचे द्विजानियात अहम अस्मी इति पुरुषः किमर्थम कस्य कामाय शरीर मनुसम ज्वरेत. पंचदशिकार बोलतो तर धन्योहम न कर्तव्यम विद्यते किंचित. पंचदशी मध्ये काही नाही, तो तृप्त आहे. पण भक्ती तृप्त करत नाही, आपल्याला पटणार नाही. पण एका वाक्यात सांगू, परमात्म स्वरूपाचा आनंद देऊनही परमात्म स्वरूपाच्या आनंदाविषयी जी अतृप्त ठेवते तिला भक्ती म्हणते. भक्ती जर तृप्त करत असेल तर ती भक्तीच नाही. भक्तीचा हा स्वभाव आहे की भक्ती अतृप्त ठेवते, आणि जी अतृप्त ठेवते तिलाच भक्ती म्हणतात. तृप्त करते तिला भक्ती म्हणत नाही. वारकऱ्याला पंढरपूरला जाऊन आल्यानंतर कधीतरी असं वाटतं का की आता याच्या पुढे आपलं जाणं संपलं, असं वाटतं? देवाला बघितल्यानंतर वारकऱ्याला असं वाटतं की बस आता पुन्हा बघायची गरज नाही. असं जर वाटलं असतं तर वारी नावाची संकल्पनाच संपली असते. आणि असं ज्याला वाटेल त्याला मी वारकरी म्हणायलाच तयार नाही. एकदा चहा पिल्यानंतर पुन्हा चहा प्यावाच वाटणार नाही, असं झालंय कधी? सकाळचा वेगळा, मधला वेगळा, ताज्या दुधाचा वेगळा, आल्याचा वेगळा आणि गेल्याचा वेगळा. किती चहा एका दिवसामध्ये? प्रत्येक वेळेला वेगळं नाही, प्रत्येक वेळेला वेगळं. साहित्यामध्ये असं म्हटलंय, सुंदर कुणाला म्हणावं? सुंदर, सौंदर्याची व्याख्या साहित्याने केलेली वेगळी. संस्कृत साहित्याने सौंदर्याची व्याख्या करताना म्हटलंय, प्रतिक्षणम य नवताम उपैती तदेव रूपम रमणीयताया. प्रत्येक क्षणी जे रूप नवीन दिसतं त्याला सुंदर म्हणावं. तसं भक्ती प्रत्येक क्षणी नवीन दिसते. तैसी नित्य नवी भजता श्रद्धा दिसे. ज्ञानोबाराय बोलतात ना, त्या पद्धतीनं भक्तीमध्ये दुप्पट लाभ आहे, ज्ञानामध्ये एकच लाभ आहे, ऐक्य. पण मोक्षाला तुच्छ म्हटलंय नाही. मोक्ष तर मिळाला पाहिजेत, पण मोक्षानंतर आम्हाला भक्ती करता यावी ही तुकोबारायांची अपेक्षा आहे. एक दृष्टांत सांगतो आणि माझी सेवा मी संपवतो. जुना काळ, त्या वेळेला कीर्तनकाराच्या तारखा घेणं ही भानगडच नव्हती. त्यामुळे एका अर्थाने समाजही सुखी होता. कीर्तनकाराच्या तारखा घ्यायच्या, मग तिथ्या नेमून दिलेल्या, आठवडा कीर्तन, हरदासी कीर्तनाची पद्धत. आठवडा कीर्तन. कीर्तनकाराला पत्र नाही, टपाल नाही, कार्ड नाही, काही नाही, चिठ्ठी नाही. त्या तिथीला त्यांनी यायचं. त्याच्या आजोबा पणजोबापासून चालत आलेल्या त्या तिथीला त्यांनी त्या गावात जायचं. 7 दिवस गावामध्ये राहायचं. गावातले सगळे प्रेमीजन, त्याच्यावर प्रेम करणारे, त्याला कुणाच्याही घरात रोज जेवण, रोज पक्वान्नाचं जेवण, रोज सगळ्या वाटच बघत बसलेले असायचे. 7 दिवस कीर्तन करायची, बिदागीची अपेक्षा नाही. कीर्तन झालं की आरतीचं तामण फिरवायचं. जे मिळेल त्याच्यामध्ये कीर्तनकार तृप्त, संतुष्ट. पूर्वीची पद्धत. एक कीर्तनकार एका गावामध्ये ठरलेल्या तिथीला गेला. कीर्तन सुरू झाली. कीर्तनाला सगळा समाज, गावातल्या लोकांना माहितीच होतं, सगळा समाज कीर्तनाला यायला लागला, बसायला लागले. सगळे आनंदानं कीर्तनाचा आस्वाद घ्यायला लागले. सगळं गाव भरपूर गर्दी कीर्तनाला व्हायला लागली. गावातले एक प्रतिष्ठित गृहस्थ आपल्या नातवाबरोबर रोज कीर्तनाला यायचे. रोज कीर्तनाला यायचे. पण गंमत काय व्हायची,
नातवाबरोबर रोज कीर्तनाला यायचे आणि समोर बसून झोपायचे. काय कीर्तनात झोपू नये असं म्हणणारा माणूस मी नाही. नाहीतरी झोपेला जागा दुसरी कुठली आहे सांगा. झोपायचं तरी कुठं माणसाने, ती एकच जागा तेवढी आपल्याला झोपेसाठी आवश्यक आणि महत्वाची आहे. इतर ठिकाणी झोप लागतही नाही. काही लोकांना देवाचं वरदानच असं असतं, रामकृष्ण हरीला कसा डोळा लागतो देव जाणे, पण विठ्ठल जय जयला बरोबर उघडतं. काय देवाने त्यांच्यावर कृपा केलेली असते देव जाणे. पण झोपू नये असं मी म्हणत नाही. झोपण्याचं हेच ठिकाण आहे, तुम्ही झोपत जा. मला तुमच्याबद्दल काही आक्षेप नाही. झोपू नये या मताचा मी नाही. ही जागाच आहे. का सुभाषितकारांनी म्हटलंय ना, निद्रा प्रियो यः खलु कुंभकर्णो हतस्समीके सरघुत्तमेन वैधव्यमापद्यत तस्य कांता श्रोतुम समायातु कथाम पुराण. सुभाषितकारांनी म्हटले ही जी झोप आहे ना, ही झोप कुंभकर्णाची आवडती बायको, कुंभकर्णाची प्रिय बायको ही निद्रा झोप. म्हणजे ते राम रावण युद्धामध्ये कुंभकर्ण मारल्या गेला तेव्हा ही झोप झाली विधवा, नवराच मारल्या गेला. विधवा झाल्यामुळे त्या झोपेने असा विचार केला की जोपर्यंत आपला नवरा होता तोपर्यंत प्रपंचात फार लक्ष घातलं, आता प्रपंचातलं लक्ष कमी केलं पाहिजे, आपण परमार्थ केला पाहिजे. तेव्हापासून ती झोप फक्त प्रवचन कीर्तनाला येते. कधीच सिनेमाला जात नाही, तमाशाला जात नाही, कधीच नाही. फक्त प्रवचन कीर्तन. आता तिने परमार्थ करू नये काय? तिला यायचं ठिकाणच आहे हे खुशाल. मी झोपू नये या मताचा नाही, माणसाने खुशाल झोपावं. फक्त एक आहे, आपण झोपेत असताना दुसऱ्याची झोप मोडू नये याची खबरदारी घ्या म्हणजे झालं. दुसरं काही नाही. मला काही कीर्तनाला गेलो एका गावामध्ये, एक माणूस झोपला, दुसऱ्याने त्याला उठवलं. उठा, कीर्तनात झोपता, जागे व्हा, मला बरं वाटतं. कीर्तन झाल्यावर मी त्यांना, बरं झालं तुम्ही त्यांना उठवलं. काय हो कीर्तनात झोपतात, बरं झालं तुमचे उपकार. तो म्हणला महाराज मी त्यांना उठवलं, उगीच उठवलं नाही. म्हटलं काय झालं? त्यांनी खरं कारण सांगितलं. तो म्हणला महाराज मी त्यांना उठवलं एकच कारण आहे, अहो झोपेमध्ये ते असे डुलक्या खातात आणि माझ्या अंगावर पडतात, माझी झोप मोड होते म्हणून त्यांना उठवलं, दुसरं काही कारण नाही. त्याच्यामुळे तुम्ही कीर्तनात झोपत जा, माझं काही म्हणणं नाही. फक्त एक आहे, माणसाने झोपू नये असं नाही, फक्त समोर बसून झोपू नये एवढीच अपेक्षा. कुठला तरी आडोसा, अंधार, खांबाचा आडोसा काहीतरी धरावं. मला फार उशिरा कळलं चातुर्मासात लोक खांबाची जागा का धरतात. ते समोर बसायचे आणि झोपायचे. काय होतं, मनुष्य समोर बसून कीर्तनात झोपला ना, कीर्तनकाराचा उत्साह मावळतो, त्याला नको वाटतं कीर्तन करायला. झोपायच्या समोर त्यालाही बरं वाटायचं नाही. त्या कीर्तनकाराने एके दिवशी युक्ती केली. त्यांनी त्या नातवाला बोललो, इकडे काय नाही, तुझे आजोबा कीर्तनात झोपतात, बरं आहे का? तो म्हणला नाही हो, मलाही पटतं, पण काय करू? ते कसे काय झोपतात? मी नको, पुष्कळदा त्यांना आम्ही सांगितलं पण ते झोपतात, काय करायचं? कीर्तनकाराने सांगितलं एक युक्ती करू. काय करायचं? आणि असं करू, उद्यापासून तुझे आजोबा कीर्तनात झोपले की त्यांच्या मांडीला बारीक चिमटा काढायचा आणि त्यांना जागा करायचं, एवढं काम माझ्यासाठी कर. नातू म्हणला आनंदानं करतो, पण मला काय? तो म्हणलं काय नाही, आरतीचं तामण आलं की त्याच्यातले रोज 25 पैसे तुला देत जाईल. 25 पैसे म्हणजे मूल्य होतं त्यावेळेला. नातवाला बरं वाटलं, दोन्ही अनुकूल काम, पैसे मिळतात आणि चिमटे काढायला मिळतात, बरं आहे. त्याने सांगितलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशीपासून कार्यक्रम सुरू झाला. कीर्तन सुरू झालं की आजोबा झोपायचे, नातू बारीक चिमटा काढायचा, त्यांना जागा ठेवायचा. कीर्तनकारालाही बरं वाटलं. कीर्तनाचा सप्ताह संपत आला. एखाद दिवस 2 दिवस उरले. एके दिवशी तो कीर्तनाला उभा राहिला. आजोबा आले, नातवा बरोबर समोर येऊन बसले. रामकृष्ण हरी सुरू झालं, झोप लागली. झोप लागल्यावर त्या कीर्तनकाराने नातवाला खुणवलं, काढ ना चिमटा. तो काही ऐकायलाच तयार नाही. बघून न बघितल्यासारखं करायला लागला, ऐकून न ऐकल्यासारखं करायला लागला. पुष्कळ वेळेला यांनी खुणवलं पण काही नाही. शेवटी कीर्तन झाल्यावर त्या कीर्तनकारांनी नातवाला बाजूला बोलवलं आणि विचारलं, का रे तुझं माझं ठरलं होतं ना? तो म्हणला ठरलं होतं. तू आजोबाला चिमटा काढायचा, मी तुला 25 पैसे द्यायचे, रोजचा आपला नियम चालू होता. उधारी ठेवली होती का? काही नाही, सगळं व्यवस्थित चालू होतं, रोखीचा व्यवहार चालू होता. मग आज तुझ्या आजोबांना झोप लागली, तू का नाही उठवलंस? म्हणलं काय होणार? काय होणार म्हणजे अरे मी रोज तुला 25 पैसे देतो आजोबांना चिमटे काढण्याबद्दल, आजही तुला दिले असते, का नाही चिमटे काढलेस? तो म्हणला काय बुवा, तुम्ही आजोबांना जागा ठेवायला रोज मला 25 पैसे देत होता, गोष्ट खरी, पण काल घरी गेल्यानंतर माझ्या आजोबांनी मला सांगितलं कीर्तनामध्ये झोपू देशील तर 50 पैसे देईन. मी काय करू सांगा? 50 पैसे आणि 25 पैसे याच्यामध्ये जिथं दुप्पट मिळणार आहे तिकडं प्रवृत्ती होईल का जिकडं कमी मिळणार आहे तिकडं प्रवृत्ती होईल? 50 पैसे म्हणजे भक्ती आणि 25 पैसे म्हणजे ज्ञान आहे. कुठं जावं तुकोबारांनी?
जिकडे दुप्पट मिळणारे तिकडे लाभ, तिकडे प्रवृत्ती अधिक असते. म्हणून तुकोबाराय सांगतात या मोक्षाला आम्ही तुच्छ म्हणतो, याचा अर्थ मोक्ष नाकारतो असं नाही. मोक्ष तर आम्ही मानतो, मोक्षाच्या नंतरही आम्हाला भक्ती करता यावी एवढी प्रतिज्ञा, एवढी प्रार्थना आम्ही देवाच्या चरणी करतो. प्रत्येक कीर्तनकाराने वारंवार जन्माला यावं, पण जगतामध्ये प्रबोधन करत राहावं, जगतामध्ये देव बांधून ठेवावा, देवाला आकारायला आणायचं सामर्थ्य कीर्तनकारामध्ये. देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होऊ त्यासी. कीर्तनामध्ये एवढं सामर्थ्य आहे, कीर्तनकारामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आपलं सामर्थ्य आपण ओळखलं पाहिजे. सगळ्या जगाला मगाशी सांगितल्याप्रमाणे देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. या न्यायानं देवाच्या नावाचं हलकल्लोळ सगळ्या जगामध्ये व्हावा, याच्यासाठी सर्व कीर्तनकारांनी कटिबद्ध व्हावं. आपल्या संत वाङ्मयातल्या, संत विचारातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा प्रचार प्रसार सामान्य माणसापर्यंत होईल यासाठी प्रयत्न करावेत. त्याच्यासाठी कीर्तन हे एक अलौकिक साधन आपल्या हातात आपल्याला मिळालेलं आहे. कीर्तनामध्ये आपण एकदम श्रोत्यांच्या हृदयापर्यंत जाऊ शकतो याचं भान कीर्तनकाराने ठेवून सगळ्यांच्या हृदयातला परमात्मा, त्या परमात्म्याचं ज्ञान सर्वांना करून देण्याचं अलौकिक कार्य आणि त्या ज्ञानानंतरही भक्ती करण्याचं असं सामर्थ्य प्रत्येकाच्या ठिकाणी उत्पन्न करावं. कीर्तनकाराच्या ठिकाणी हे सामर्थ्य निर्माण व्हावं, याच्यासाठी ज्ञानोबाराय तुकोबारायांची प्रार्थना करू. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या चरणी अर्पण करू. कीर्तनासाठी आणि या महोत्सवासाठी मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व कार्यकर्ते आणि संयोजकांचे शतशः आभार मी मानतो. झालेली सेवा संतांच्या, परमात्म्याच्या आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून थांबतो. ज्ञानेश्वर तुका म्हणे चित्त राहील निवांत, तुका म्हणे चित्त राहील राहिले, चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त राहिले निवांत रे, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, मने चित्त निवांत राहिले, तुका मने चित्त निवांत राहिले. जाईते पाऊले विटेवरी, पाऊले विटेवरी, जाईते पाऊले विटेवरी, विटे ऐसे सुख नवे भक्ती रस, नितेवरी सुख नवे भक्ती रस. पाऊले विटेवरी, ऐसे सुख मेरे रस, ऐसे सुख मेरे रस. उडता पुडती आस सेवावी, ऐसे सुख नवे भक्ती रस, विटे ऐसे सुख नवे भक्ती रस.